की जय. काळ आपल्याला शिकवतं असं मला वाटतं. आपण जर तुम्हाला चांगली भक्ती करायची असेल तर घरात बसून भक्ती होत नाही, मंदिरात गेल्यानंतरच भक्ती होते. तसाच हा विषय आहे सर. वातावरण जसं असेल तशी लेखकाची लेखणी चालते. आणि हा जो तुम्ही उल्लेख केला जंतर मंतरचा, पण खरं तर प्रत्येक घरामध्ये जंतर मंतर आहे. पूर्वी हा जंतर मंतर हा शब्द आहे ना, खरं तर जादू टोण्यासाठी जंतर मंतर केला, जादू टोणा केला असं वापरायचं, अशासाठी वापरायचं. पण खऱ्या अर्थाने हे पुस्तक जादू आहे असं मला वाटतं. कारण ह्या दोन पिढ्यांचा संवाद आणखी चांगला करण्यासाठी, मी हरवला असं बिलकुल म्हणणार नाही, हरवला असं म्हणणार नाही. कारण जर तो हरवला असता तर हा समाज घडला नसता, समाज एवढा प्रगत झाला नसता. पण या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे हा दोन पिढ्यामधील, मी पुस्तकामध्ये म्हटलं की पिढ्यामध्ये संवाद, समज आणि संस्काराची कहाणी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ही जी पिढी जन्माला आली ती हातामध्ये मोबाईल घेऊन आली. आम्ही जन्माला आलो हातामध्ये नांगर कुळव घेऊन आलो, म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलो असं माझं तात्पर्य आहे. तर या दोन पिढीतला संवाद अधिकाधिक उद्योगात व्हावा म्हणून हा हे पुस्तक सर मी अक्षरशः जीव ओतून प्रत्येक बाबी सर्वांगीण विचार करून हे पुस्तक प्रकाशित केले. आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं अशी मी विनंती करतो. येणाऱ्या काळामध्ये हे पुस्तक तुम्हाला आज मराठीमध्ये जरी प्रकाशित झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, कारण हे सर्व भाषिक करायचा माझा प्रयत्न असेल. आणि अर्थातच तुमचं पाठबळ मला लागेल. जे चांगलं आहे ते घ्यावं, वाईट आहे ते सोडून द्यावं असं मी नेहमी म्हणतो. आणि या पुस्तकातले चांगले विचार तुम्ही घ्या आणि वाईट सोडून द्या, मी असं सर्वांना आवाहन करतो. प्रकाशक म्हणून आपण अनेक पुस्तकं प्रकाशित केले आणि आज वेगळं पुस्तक आपल्याला वाटतं की आपण प्रकाशित केलं, त्याबद्दल आपण काय सांगायचं? हा खरं तर समाजासाठी एक पाथवे आहे. ॲक्च्युली काय झालं आहे, त्यांनी ज्या तडफेने ते पुस्तक लिहिलं आहे, अगदी फार कमी वेळात लिहून त्यांनी ते कंप्लीट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांगीण चारी बाजूने विचार करून सामाजिक बांधिलकीची मंडळी असतील किंवा समाजातले कौटुंबिक ज्या अडीअडचणी आहेत त्या कशा आपण सोडवायच्या त्या संदर्भातलं खऱ्या अर्थानं ते मार्गदर्शन आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग त्या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि तो निश्चितच समाजासाठी दिशाबद्ध होईल असं मला वाटतं. खरंच म्हणजे हा जो गाभा आहे ना, घरघर की कहाणी आहे. आणि आजचे जे आपण बघतो ना हे खूप हुशार आहे, पण कर्मठपणा त्याच्यामध्ये बहुतेक कमी आहे. आणि तो कर्मठपणा आला पाहिजे. ज्याप्रमाणे एका बापामध्ये कर्मठपणा आहे तो जर आपल्या मुलाबाळामध्ये आला तर सर मेरा भारत महान म्हणतो ना, ते खरंच आहेच, आणखी व्हायला वेळ लागणार नाही. कारण आपण जगामध्ये झालं पाहिजे. पण काय ना सर, याचा भावना आहे ना गोरख सर, आय एम सॉरी सर, मी टीका करत नाही, क्षमा करा ऐकणाऱ्यांनो. सर मराठी जास्त पोरं वाचत नाही सर. सर माझी रिक्वेस्ट आहे, सर पोरं इंग्रजी वाचतात तर तुम्ही हे पुस्तक इंग्रजीत आवर्जून काढा. तर नक्कीच सरांचा विचार खरोखर चांगला आहे. कारण आम्ही मराठीतून शिकलो, पण बऱ्यापैकी ही ज्यांची पिढी इंग्रजीमधून शिकले. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पुस्तक इंग्रजीमध्ये आणि सरांच्या तोंडून हा शब्द निघाला आहे. त्यामुळे हे जी इंग्रजीचं जे प्रकाशन आहे ते सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये KECTमध्ये विक्रोळीमध्ये संपन्न होईल लवकरात लवकर अशी मी ग्वाही देतो सर. डॉक्टर गोरखनाथ पोळ सर यांचा गेल्या 25 वर्षापासूनचा माझा जो मैत्रीचा जो काही संबंध आला आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी ज्या काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझी काही नाळ जोडली गेली, त्यातून गोरखनाथ पोळ सरांबरोबर राहत असताना बऱ्याच काही गोष्टी आम्हाला शिकता आल्या. डॉक्टर गोरखनाथ पोळ सर हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांचा अनेक विद्यार्थी आणि पालकांशी संबंध आहे. त्या संपर्कातून आणि या संबंधातून त्यांनी नेहमी विद्यार्थी आणि पालकांमधला जो काही संवाद आहे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये ज्या काही गोष्टी त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमी ते विचार आणि त्यांचे उच्चार त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या कृतीतून जे काही आहे ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या पिढीला खरोखर ज्या काही गोष्टी त्यांनी या पुस्तकातून दिलेल्या आहेत त्या वाखाणण्याजोग्या आहेत. आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते खरोखर आज या ठिकाणी या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोलाचं ठरणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. गोरखनाथ पोल जी को धन्यवाद दूंगा कि उन्होंने जो 2 पीढ़ियों के गैप को कम करने का प्रयत्न किए हैं. और मैं एक ही वर्ड बोलूँगा, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. जेन जी कितना भी डेवलप कर जाए, अगर उसको सच में अगर संसार में जीना है, सामाजिक ज्ञान चाहिए तो अपने माँ बाप, दादा परदादा से ही सीखना पड़ेगा. क्योंकि बिना संस्कार
डेवलपमेंट किसी काम का नहीं है। मेरा एक ही चीज़ है, जेन जी कितना भी डेवलप करे, बट अगर अपने बाप को सोचे कि मैं अपने पापा से ज़्यादा होशियार हूँ, मैं उनसे बहुत ज़्यादा आगे चले जाऊँगा, तो ये पॉसिबल नहीं है। बाप बाप होता है, बेटा बेटा ही होता है। जो उन्होंने आज दिखाया है, मैं एक जेन जी का बाप हूँ। भारत माता की ईश्वराला साक्षी ठेवून आणि सर्व मित्र परिवाराला साक्षी ठेवून मी असं घोषणा करतो की आज हे मी एक्स आणि झेंजीचा बाबा हे पुस्तक आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे प्रकाशित झालं आणि या पुस्तक प्रकाशनासाठी आपण इथे आवर्जून वेळात वेळ देऊन इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. हे रोज मला पावलोपावली भेटता येणार नाही, पण अशीच पुस्तकं